एकीकडे मुंबईमधील मराठी शाळा, मुंबई महानगरपालिकेच्या शाळा बंद पडत चाललेल्या असताना या वाचवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र मी सध्या आहे पवईमध्ये आज एक पुन्हा मराठी महानगरपालिकेची शाळा जी आहे ती बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी असलेली ही मुंबई महानगरपालिकेची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये एका बाजूला रस्त्याचं काम सुरू असताना एक JCB जो आहे त्याची धडक या ठिकाणी लागली आणि हा फक्त एवढा भाग जो आहे तो बाधित झालेला आहे आणि त्यामुळे ही संपूर्ण शाळा जी आहे ती आता डिलॅपेड असल्याचा जो आहे तो ठपका ठेवण्यात आलेला आहे आणि इथे साधारणतः 200 पेक्षा जास्त या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकतात. मात्र या सगळ्यांना आता 2 किलोमीटरपर्यंत लांब असलेल्या संघर्षनगर शाळेमध्ये जे आहे ते स्थलांतरित करणार असल्याची माहिती इथल्या नागरिकांना मिळाली. इथले शिवसेनेचे जी नेते मंडळी आहेत, पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि ही शाळा वाचलीच पाहिजे. कुठेतरी यामध्ये एक षडयंत्र असल्याची जे आहे ते बोललं जात आहे. माझ्याबरोबर ईश्वर तायडे आहेत. नेमकं काय घडलं असं की अचानकपणे ही शाळा आता बंद करावी लागणार आहे? जवळजवळ ही शाळा 65 वर्षापूर्वीची आहे. 5 पिढ्या इथे शिक्षण घेत आहेत. पहिली ही गुजराती शाळा होती, नंतर मराठी शाळा झाली. मुस्लिम वस्ती असलेली आणि हिंदू वस्ती असलेली संपूर्णपणे मराठी शाळा ही आहे. 8 वर्ग आहे, 1ली ते 8वी वर्ग चालतात. पण अचानकपणे हा रस्ता बनवताना हा आपण जर बघितला JCB साधा एक टच झालेला आहे. हा JCBचा टच आहे. तो कॉन्ट्रॅक्टर बोलला की मी बनवून देतो, पण याच्या नावाखाली त्यांना निमित्त पाहिजे होतं. कारण बाजूला मनुभाईची डेव्हलपमेंट चालू आहे. बिल्डर मनुभाईचा डेव्हलपमेंट करतो आणि त्याचा डोळा ह्या मराठी शाळेच्या जागेवर आहे असं आम्हाला सगळ्या नागरिकांना वाटते आणि त्यामुळे ही शाळा बंद करण्यासाठी षडयंत्र चालू झालेलं आहे. 207 मुलं मराठी माध्यमाची मुलं जाणार कुठे? जवळजवळ 65 वर्षाची शाळा. एक दिवसाची नोटीस टाकून रात्री सांगितलं की उद्या सकाळपासून तुम्ही संघर्षनगरला जा आणि संघर्षनगरची मराठी शाळा BMCची शाळा जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर लांब आहे. मुलांनी जायचं कुठे? एकूण ही शाळा जर बघितली तर अजूनही एकदम परफेक्ट स्थितीमध्ये छान आहे साहेब. तुम्ही जर बघितलं, तुम्ही दाखवा लोकांना की एकदम चांगल्या स्थितीत आहे. याच्या पाठीमागे षडयंत्र आहे. BMCने तसा रिपोर्ट दिलेला आहे. BMC कोणाला मॅनेज झालेली आहे आम्हाला काही माहीत नाही आहे. पण आमचं असं म्हणणं आहे, ते काय असो, आमचं असं म्हणणं आहे की ही शाळा वाचली पाहिजे. मराठी शाळा आहे, BMCची 1ली ते 8वी शाळा आहे आणि विद्यार्थी आहेत. 207 विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत आणि विशेषतः मुस्लिम समाजाचे सगळे आमच्या बहिणी भाऊ आहेत, त्यांचे मुलं मराठी माध्यमातून शिकतात इथे. ही मराठी माध्यमाची शाळा आहे, ही बंद पडता कामा नये. नाहीतर आपण संघर्षनगरला जर ही शाळा शिफ्ट केली तर आम्हाला असं धोका वाटतो की जवळजवळ सगळे विद्यार्थी हे शाळा सोडून देतील. आज 4 दिवस झाले ही शाळा जवळजवळ बंद आहे. कुठलाही विद्यार्थी संघर्षनगरला गेलेला नाही आहे. काही पालक देखील आहेत. नेमकं काय म्हणणं आहे तुमचं इथे विद्यार्थी शिकतात, आता किती लांब आहे दुसरी शाळा? दुसरी शाळा खूप लहान आहे. बालवाडीची पोरं आहे. ज्या टायमाला पाऊस पडत होता त्या टायमाला तुम्ही काही घेतलं हे केलं नाही. पोरं दुपारपासून 1 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत असे पोरं थांबले. त्या टायमाला चिटर लोकांनी का नाही केलं? आमचे मुलं 4 दिवस बिमार पडले उभं राहून सनी. त्या टायमाला टीचर लोकांनी विचारलं की तुमचे मुलं का नाही येतात? वरनं गळत होतं तेव्हा नाही काय केलं आणि आता सुट्टीमध्ये करा ना. आमच्या पोरांचे पेपर चालू होणार आहे. आमचं भविष्य खराब व्हायला लागलं. आमचे लेकरं जाणार कुठं? यांनी आम्हाला बसून सनी आमची सही घेतली लोकांनी. बसून सनी सही घेऊन सनी हे सगळं कारभार केलं या लोकांनी. आमच्या मुलं जाणार कुठं? आमच्या लेकरांचं भविष्य सुधारा. तुम्ही आमचे लेकर इथं शिकणार आहे, इथं शिकणार आहे आमचे लेकर. हम लोग क्या कहना है कि यही रिपेयरिंग करो. हमारे बच्चे लोग यहाँ पे ही पढ़ेंगे. हमारे बच्चे लोग दूर नहीं जा सकते. सब घर काम वाली औरत लोग हैं, इनके छोटे छोटे बच्चे ये छोड़ने के लिए उधर तक भी नहीं जाएंगे. ये हमारी पुरानी स्कूल है, हमारी 4ठी 5वीं पीढ़ी है यहाँ पे. हमारे को यही स्कूल चाहिए, हमको इधर ही स्कूल चाहिए. हमारे बच्चे यहाँ पे ही पढ़ेंगे. हम दूसरी जगह बच्चे लोग नहीं भेज सकते. क्या कहेंगे? 200 से भी ज़्यादा बच्चे यहाँ पे पढ़ते हैं. 7 बच्चे हैं सर यहाँ पर, जिनके मतलब उसमें से 50 से 60 बच्चे 2 साल 3 साल के आंगनवाड़ी के हैं और बाकी 1ली, 2री, 3री, 4ठी तक के बच्चे यहाँ के हैं. बाकी 5वीं 6ठी से बड़े बड़े बच्चे, तो उनको जाने में कुछ प्रॉब्लम नहीं है सर. लेकिन कितना यहाँ से 2 या 3 किलोमीटर पे है सर, वो बहुत दूर पड़ जाता है बच्चे. फिर और बाकी के लोग बंगाली लोग काम पे जाते हैं, लोग सब चले जाते हैं काम पे. छोटे छोटे बच्चे हम कैसे लेके जाएंगे? इस वजह से हमको यही चाहिए, क्योंकि हमारे हस्बैंड के माँ बाप भी यहीं पे पढ़े हैं सर.
हाँ? ये मतलब अगर वहाँ पे नहीं होते बच्चे ड्रॉप आउट हो जाएंगे, स्कूल में जाएंगे ही नहीं। तो सर ये इन लोग ने सोचना चाहिए। हम लोग ने क्या बोले, बाजू में मैदान है, तुम कैंप डाल लो, वहाँ पर पढ़ाओ, रिपेयरिंग होए तक के, नहीं तो फिर 2 महीने के बाद बच्चों को 2 महीने बाद एग्जाम के बाद 2 महीने की जो छुट्टी पड़ेंगी उसमें रिपेयरिंग कर लो। लेकिन सर वो नहीं बोल रहे वो। ताटे साहेब, नेमका काय इश्यू आहे? म्हणजे ही शाळाच रिपेअर करायची की शाळा बंद करायची? नाही ही शाळा रिपेरिंगच्या नावाखाली बंद पाडायची आहे आणि बिल्डरच्या घशात घालायचं षडयंत्र चालू आहे मुंबई महानगरपालिकेचं. खरं तर हे सगळं जे आहे ते आरोप गंभीर आहेत. आपण जर या शाळेच्या बाहेर बघितलं तर एक चांगला परिसर आहे आणि नहारसारखी वसाहत आहे, आजूबाजूला पवईचा सगळा परिसर आहे. अशा स्थितीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ही शाळा जी आहे ते या ठिकाणी उभी होती आणि आज 200पेक्षा जास्त विद्यार्थी जे आहेत ते या शाळेमध्ये शिकत आहेत आणि जर ही शाळा बंद पडली तर या 200पैकी कितीतरी विद्यार्थी जे आहे ते ड्रॉपआउट होतील, शाळेमध्ये जाणार नाहीत. कारण आजूबाजूचा जर परिसर बघितला, कामगारांची, गरीब लोकांची वस्ती आहे आणि त्यांना ही जवळची शाळा आहे म्हणून या शाळेमध्ये हे विद्यार्थी येतात. 1ली ते 8वी असलेली ही शाळा जर बंद पडली तर शेकडो विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे प्रशासनाला, महानगरपालिकेला याबाबत दखल घेणं गरजेचं आहे. प्रशांत बडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.